हाय, गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग आमच्या साहेबांनी केली बरं का. कधी कधी खूपच लवकर उठतो आणि मग आम्हालाही उठवतो. आज मम्मावर जरा जास्तच प्रेम होतं जात होतं. उठल्या उठल्या आम्हाला लगेच खाऊ लागतो, त्यामुळे पहिलं किचनमध्ये येऊन त्याच्या खाण्याची तयारी करावी लागते. आणि मग चहा घेतल्याशिवाय दिवस पूर्णच होत नाही. आणि मला सकाळी उठल्यावर पहिला चहा लागतो. मग लाडोबा आज ब्रश करत होता. कधी नव्हे ते त्याला ब्रश करायचं सुचलं होतं. त्यानंतर दिवसभर आम्ही आज सगळ्या गाड्या काढून बसलो होतो. कधी गाड्या बेडवर, कधी गॅलरीत, तर सगळीकडेच गाड्या पार्किंग होत होत्या. आणि त्यानंतर पूर्ण रूमभर पसारा. दिवस आज त्याच्यातच गेला ह्याची खेळणी उचलण्यात. मग थोड्या वेळाने खाणं पिणं पण खेळता खेळताच झालं. आणि त्यानंतर आमच्या गॅलरीत हे बघा, सुंदर असे पोपट आले होते जे एकमेकांना शिळ घालत होते. ते बघून लाडोबाई खूप खुश होता. त्यानंतर थोडंफार देवाऱ्याचं काम बाकी होतं, तेही करून घेतलं. आणि फायनली आज आमचा देवारा बसला. खूप दिवस हे चालू होतं आणि आज बसलं. आणि मग लाडोबाची आंघोळ. आज आम्ही गाड्यांना पण आंघोळ घातली बरं का. दोन्ही कामं एकत्र चालू होती. आज सगळंच काम एकत्र चालू होतं. आणि मग त्यानंतर मग मीही पटकन आवरून घेतलं, कारण आज खूप कामं होती. देवारा बसवला, त्यामुळे देवपूजेची भांडी वगैरे सगळंच घासायला काढलं होतं. हे सगळं पटकन आवरून त्यानंतर लगेच देवपूजेची तयारी केली. कारण आज माझा नवरा पूजा करणार होता. घरी असल्यावर तसा तोच करतो, पण आज देवारा बसवला त्यामुळे त्यानेच केली. आणि मग नंतर स्वामींचं दर्शन. हे सगळं आवरल्यानंतर लाडोबाचं पावडर टिक्का, जे की खूप कठीण असतं. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलंच असाल. पप्पा असल्यावर हे सगळं तोच करतो आणि किती कंटाळा आहे ते बघा तुम्हीच. आणि त्यानंतर मग नाश्त्याची तयारी. आज आमच्याकडे नाश्त्याला फोडणीचा भात होता. त्यानंतर पप्पाला लगेच ऑफिसला जायचं होतं. आणि आज लाडोबाला देखील ऑफिसला जायचं होतं. त्यामुळे पप्पा निघाल्यावर आमची रडायची सुरुवात झाली होती. खूपच रडणं झाल्यानंतर मग कसं त्याला जवळ घेऊन शांत केलं. आणि दुपारच्या जेवणाची तयारी. आज मटकीची उसळ आणि मेथीची भाजी असे 2 प्रकार होते. तुम्हाला जर मेथीच्या भाजीचा फुल व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि त्यानंतर मग लाडोबाच्या जेवणाची तयारी. त्याचं जेवण वगैरे आवरून घेतलं. मग त्याला भरवायला बसले. आणि आज आम्हाला मेथीची भाजी सुद्धा खायची होती. आजकाल आम्ही सगळंच हळूहळू खायला. त्याचं जेवण वगैरे आवरल्यावर मी माझंही जेवण आवरून घेतलं. आणि मग त्यानंतर त्याला शांत झोपवलं. झोपून उठल्यावर संध्याकाळी परत नाश्त्याची तयारी. आता तुम्हाला कळलंच असेल काय नाश्ता आहे ते. आणि त्यानंतर हे संध्याकाळचं छान असं दृश्य, जे की मी रोज तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर लगेच पप्पा आल्यावरचा जो आनंद आहे तो नेक्स्ट लेवल असतो. मग दोघांनी बसून पाऊ खाल्ला, कारण ह्या साहेबांचीच फरमाईश होती की आम्हाला पाऊ पाहिजे. मग त्यानंतर लगेच बैलगाड्याची शर्यत. आम्ही हल्ली हे पण बघायला लागलोय बरं का. शर्यत बघून झाल्यानंतर परत अभ्यासाची सुरुवात, जो की आम्हाला आठवेल तेव्हा आम्ही करतो. अभ्यास झाल्यानंतर परत बैलगाडा शर्यत बघून डान्स झाल्यानंतर माऊचा